देवी शैलपुत्री नवरात्राची पहिली कथा प्रस्तावना। नमस्कार मित्रांनो, नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस माता दुर्गेच्या पहिल्या रूपाला देवी शैलपुत्रीला समर्पित आहे। शैलपुत्री म्हणजे पर्वतराजाची कन्या, त्या हिमालयपुत्री म्हणून जन्मल्या। शैलपुत्री हीच माता पार्वतीचे आद्य रूप आहे, ज्यांनी भगवान शंकरांना पती रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली। त्यांच्या पूजेने ग्रहदोष निवारण होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात। उत्पत्ती कथा। प्राचीन काळी प्रजापती दक्ष यांनी एक भव्य यज्ञ केले, सर्व देवतांना आमंत्रण दिले, पण आपल्या जावयाला भगवान शंकरांना बोलावले नाही। दक्षकन्या सती, शैलपुत्रीचा पूर्वजन्म, या वडिलांच्या यज्ञात गेल्या। तेथे दक्षांनी भगवान शंकरांचा अपमान केला। हा अपमान सहन न होता सतीने योगाग्नीने आपला देह त्यागला। भगवान शंकर संतप्त झाले। त्यांनी वीरभद्राला पाठवून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला व त्याचे मस्तक छाटले। नंतर भगवान शंकर सतीचा देह घेऊन तांडव करू लागले। भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे 51 तुकडे केले, जे पृथ्वीवर विविध शक्तिपीठांवर पडले। यानंतर सतीने पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला। हिमालयाने त्या कन्येला शैलपुत्री असे नाव दिले। बाल्यापासूनच शैलपुत्रीला शंकरांविषयी अपार प्रेम होते। मोठ्या झाल्यावर त्यांनी शंकरांशी विवाह करण्याचा संकल्प केला व कठोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी पुन्हा त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले। अशा प्रकारे शैलपुत्री शिवाची अर्धांगिनी बनल्या व कैलासावर निवास करू लागल्या। मान्यता अशी आहे की प्रत्येक नवरात्रात माता शैलपुत्री पृथ्वीवर मायकेला येतात, म्हणून पहिल्या दिवशी त्यांच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे। ही कथा तप, समर्पण आणि शक्तीचे प्रतीक आहे। देवी शैलपुत्रीचे स्वरूपरूप शांत, चंद्रासारखा शीतल, मस्तकावर अर्धचंद्र, उजव्या हातात त्रिशूल, डाव्या हातात कमळ, वाहन नंदी बैल वृषभ म्हणून वृषारूढा, रंग पांढरा किंवा हिरवा, शुद्धता व निसर्गाचे प्रतीक, ग्रहसंबंध चंद्राशी संबंधित, पूजेने मानसिक शांती व चंद्रदोष निवारण होते। पूजा पद्धत संक्षेपात। नवरात्राच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना करून देवीची पूजा करावी। मंत्रजप ओम देवी शैलपुत्रै नमः, वंदे वांछितलाभाय चंद्रार्धकृतशेखराम, वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीं। या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। भोग हिरव्या मुगडाळीची खिचडी, दुधाची मिठाई किंवा फळे। आरती जय अंबे गौरी। पूर्ण आरती नवरात्र ग्रंथात उपलब्ध। शेवट ही कथा पूजेच्या वेळी वाचल्यास साधना सिद्ध होते। नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा।